अमरावती जिल्ह्यातील बनावट जन्म प्रमाणपत्रांचे प्रकरण वेगाने समोर येत आहेत। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 28 एप्रिल रोजी अमरावतीत दाखल होऊन महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांना जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत विचारणा केली। 28 एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा अमरावतीत दाखल झालेत। त्यांनी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याशी बैठकीत मोठा मुद्दा उपस्थित केलाय। सोमय्यांच्या प्रश्नानुसार अमरावतीमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र काढले जात आहेत। याबाबत प्रशासनाने योग्य कारवाई केली का? त्यांच्या लक्षात आले की काही दिवसांपूर्वी अमरावती महानगरपालिकेने जन्म प्रमाणपत्र रद्द केले होते, जे की बनावट होते। त्यानंतर सोमय्या यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी बैठक घेतली। गाडगेनगर पोलिसात काही महिन्यांपूर्वी सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीबाबत विचारणा केली। त्यांनी म्हटलंय की माझ्या सूचनेनुसार अमरावतीत बनावट जन्म प्रमाणपत्रांची तपासणी केली आणि काही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत। सोमय्या यांचा मुख्य मुद्दा म्हणजे जन्म प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यांची योग्य पडताळणी करण्यात यावी, त्याकरिता महापालिका विभागाला सूचना दिल्या आहेत। किरीट सोमय्या यांच्या यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। त्यांच्या तपासामुळे अमरावतीमध्ये बनावट प्रमाणपत्रांचे रद्द होणे आणि योग्य पडताळणीवर जोर देणे हे सकारात्मक ठरू शकते। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन यावर किती प्रभावीपणे काम करते।